सविनय जय भीम। आज मी पुन्हा नवीन ब्लॉग बनवत आहे। पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज ब्लॉगचा जो कॅप्शन तुम्ही बघितलात, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा 69वा महापरिनिर्वाण दिन आणि आज मी दादर चैत्यभूमी येथे जात आहे। मुळात बाबासाहेबांनी या विश्वात, या भारतात आपलं नाव हे सुवर्ण अक्षरामध्ये कोरलेलं आहे। या भारतातला एकमेव नेता ज्याने शोषित पीडित दलितांचा उद्धार केला, नव्हेच तर भारतातील संपूर्ण जनतेचा आणि या संपूर्ण महिलांचा त्याने उत्कर्ष घडवून आणला, अशा महामानवाला आज वंदन करायला आपण जात आहोत। तर मी सुद्धा जॉबमधून आलो, आता जस्ट मला वेळ होतो आहे निघायला, त्याच्यामुळे मी पण आता दादर चैत्यभूमीला बाबासाहेबांना वंदन करायला निघतो आहे। प्रत्येक वर्षी मी जात असतो। मागच्या वर्षी पण मी ब्लॉग बनवला आणि यावर्षीसुद्धा मी बनवतो आहे। बट मी प्रत्येक वर्षी जसं मला वेळ मिळेल तसं मी जात असतो, पण मी काही दर्शन वगैरे घेत नाही। मुळात बाबासाहेबांची प्रेरणा आणि बाबासाहेबांचे विचारच आपल्यामध्ये रुजवणं सगळ्यात मोठी बाबासाहेबांना वंदन असणार आहे। त्याच्यामुळे बाहेरूनच आपण बाबासाहेबांना वंदन करून जे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली लोक आहेत, महाराष्ट्राच्या मुंबईच्या इतर भागातून लोक आलेले आहेत, त्यांना आपण पहिली प्रायोरिटी देऊया। आपण मुंबईमध्येच राहतो, तर मी केव्हाही जातो तर दादरला, तिथे गेल्याशिवाय मी पुन्हा रिटर्न येत नाही। मेन आपला मोटिव्ह आहे बाबासाहेबांच्या तिथून वंदन करून आपण बाहेर येऊन आपल्याला जेवढी नवीन पुस्तकं दिसतील ती आज आपल्याला उचलायची आहेत आणि बाबासाहेबांचे वेगवेगळे काही आपल्याला वस्तू घ्यायच्या असतील, तोरण झालं, किचन आपल्याला घ्यायचे आहेत, कॅलेंडर्स वगैरे, तर अशा गोष्टी आपण आज घेणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत। आणि तिथून मग आपण पूर्ण शिवाजी पार्क फिरणार आहोत। काही संगीतप्रेमी येतील आणि मलासुद्धा संगीताची आवडच आहे, त्याच्यामुळे त्या नवीन नवीन संगीतप्रेमींना आपण भेट देणार आहोत, त्यांची गाणी ऐकणार आहोत, त्यांच्या शाहीर, त्यांचं जे समाज प्रबोधन आहे ते सुद्धा आपण संगीतामार्फत अनुभवणार आहोत। तर लवकरच वेळ होते, तर मी सकाळी लवकर निघालो, त्याच्यामुळे मला बाबासाहेबांना काही फुलहार करायला जमलं नाही। मुळात आता मी आणलेलं आहे, तर आता करूया आणि आपण पटकन निघूया पुढे। डायरेक्ट आपण दादरला भेटू, तोपर्यंत पोचूया आपण तिकडे लवकरच। ATMमध्ये गेलो होतो बिकॉज ऑफ तिकडे जॅमर लावलेले असतील, त्याच्यामुळे जॅमर लावल्याने आपल्याला तिथे ऑनलाईन पेमेंट करताना येणार नाही। तर पटकन निघूया, मला पण उशीर होतो आहे। हाय बोल, अरे हाय बोल। मेरा भांजा भी आ गया है अभी मेरे को खिलाएगा क्या खिलाएगा, क्या खाएगा, क्या खिलाएगा? अभी दोनों ये मेरी सखी और ये खिलाएगी। तर एक तासासाठी कशाला येतो? मोबाईल बघा, ह्याच्या हातात तुला मोबाईल खूप सारा फिरून आम्ही लोक येतोय आणि एवढ्या इकडून बंद आहे रस्ता, नाही पूर्ण मध्ये गॅप्स आहेत, चालू दमलेत। हे आहे इंदू स्मारक तयार होत आहे।
शिवाजी पार्कमध्ये आनंद शिंदेचा प्रोग्राम ऐकायला आणि चेतन पण पहिल्यांदाच ऐकणार आहे. तो ऐकलंस का याच्या कधी आधी? मी अजून आनंद शिंदेचा लाईव्ह नाही ऐकलंय. अरुण को बोला है माझा बाप नाही तर पाय बाळासाहेब म्हस्के यांच्या वतीने 100 रुपये तलवारीच्या धारीसाठी आलेले आहेत आणि आता धार बिलकुल बोलट करायची नाही. कारण का अरे या जगाचं नावच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असलं पाहिजे. कारण बाबासाहेबांच्या संविधानावरती देश चालतो. रणस्तंभ साक्ष 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 रणस्तंभ साक्ष. बाबासाहेब मानवंदना देण्यासाठी त्या भीमा कोरेगावला जात असत आणि म्हणून अरे रणस्तंभ साक्ष सुनील वंदन वीरा. अरे रणस्तंभ साक्ष अरे सुनील वंदन वीरा. त्याच्या माईला शेंडी सगळ्यात कापला बाजीराव. महाराज तलवार शूरवीराची तलवार. हात पुढं करा, हात पुढं करा सगळे, हात पुढं करा. तलवार ही तलवार मी जसं करल तसं फिरवायची बरं का. अरे महाराजी तलवार महाराजी तलवार महाराजी तलवार महाराजी तलवार महाराजी तलवार महाराजी तलवार महाराजी तलवार. अशी फिरली गरगरा शेंडी सकट कापला बाजीराव. शेंडी सकट कापला बाजीराव. शेंडी सकट कापला बाजीराव. साधुराव शेंडी सकट कापला बाजीराव. ये बाबा साहब के कायदे में रहेंगे तो फायदे में रहेंगे. बराबर ना कि हिकारत से मत देखो इन झोपड़ियों को, इन्हें भी क्रांति बनती है. हिकारत से मत देखो इन झोपड़ियों को, इन्हें भी क्रांति बनती है. हिकारत से मत देखो इन झोपड़ियों को, इन्हें भी क्रांति बनती है. अरे बगावत हम नहीं करते, बस यही हमारी गलती है. अगर बगावत हम करते तो कई का जमाना हिला देते. अगर बगावत हम करते तो कई का जमाना हिला देते. और माँ कसम इस भारत में संविधान मेरे भीम का ना होता तो पूरा भारत ही जला देते, पूरा भारत ही जला देते. मुंबई दिल्ली गाँव और गली सबको जताओ क्या. 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 जताओ क्या जताओ क्या. अरे मैं भीम का कायदा बताओ क्या. मैं भीम का कायदा बताओ क्या, उसका फायदा बताओ क्या. आनंद शिंदेसोबत फोटो घेतलेला आहे. सर्व पब्लिक खुश आहे.
प्रोग्राम अजून त्यांचा गायन चालू नाही झालं आहे, तोपर्यंत आम्ही खरेदी करतो. खूप आनंदी आहे आनंद शिंदेला भेटून. कसा वाटला? छान, एकदम छान. आपल्या ओळखीसोबत राहशील तर असंच राहशील. आता मी थोडीशी काहीतरी खरेदी करतोय, थोडंसं फ्रेश होऊन आता कॅलेंडर्स आणि थोड्याशा काही वस्तू घ्यायच्या. सो आता तिकडे चाललो, इकडे खूप गर्दी आहे. ते रिक्षाचं काय भारी वाटतंय ना. का असं वाटतंय ना, येतो. किती सुंदर मूर्ती आहे, किती छान आहे. घेतलेली आहे टी शर्ट. चलो रिटर्न जा रहे हैं हम. ये कौन पार्टी दे रहा है? कितीची? अंबानी, नीता अंबानी. मग काय, नीता अंबानी जिधर खड़ी उधर सब भिकारी के लाइन खड़ी. मी माझा खूप खर्च झालाय. आनंद शिंदेला 500 रुपये टिप दिलेले गाणं गातात. कधी आम्ही तर आवाज ऐकला नाही. हो काय? मी ऐकलं हर्षल मामाचा 1 लाख रुपये पगाराला आला सध्या. आता हर्षल मामा काहीतरी इथं खायला घेऊन आला आम्हाला. काय हॉटेलचं नाव आहे? नंदा हॉटेल. शुद्ध शाकाहारी. शुद्ध शाकाहारी, प्युअर व्हेज. चांगली आहे. हाजरी आले मी शोध. मी रिटर्न आलेलो आहे आणि खूप दमलो. मला ट्रेनमधून एवढी गर्दी भेटली मला दादरवरून कुर्ल्यापर्यंत. आणि कुर्ल्यावरून मग मी पनवेल ट्रेन पकडून एवढ्या गर्दीतून आलो. बट इट्स ओके. आता जशी मी उतरलो आणि आता मी घरी चाललो आहे. खूप दमलेलो आहे आणि खूप बरं वाटलं आज दादरला जाऊन. सो सगळेजण घरी पोचलेले आहेत आणि आता मी पण थोडा पोचतो आहे घरी. सो हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे.
कारण की खूप दमल्यामुळे मला आता जास्त काही बोलता येत नाही. सो आजचा दिवस हा खूप छान होता. तुम्हाला मी दाखवलं काय काय केलं काय काय नाही केलं. मुळात अजून खूप काही शूट करायचं होतं, बट खूप गर्दी होती आज. मागच्यापेक्षा वर्षापेक्षासुद्धा यावर्षी खूप जास्त गर्दी होती. सो मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन ब्लॉगसाठी या पेजला फॉलोसुद्धा करा आणि लवकरच काहीतरी नवीन कंटेंटसोबत मी पुन्हा येईन. सो तोपर्यंत टेक केअर, बाय, जय भीम.